हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. किचनच्या गर्दीकडे थोडं दुर्लक्ष करा आणि मी काय करते त्याकडे लक्ष द्या. तर आज नागपंचमीनिमित्तानं पुरणपोळ्या करण्याचं सौभाग्य जे आहे ते सासूबाईंनी माझ्या पदरात टाकलेलं होतं आणि तेही मी खुशी स्वीकारलेलं होतं. त्यामुळे ना, आणि तसंही मला पुरणपोळ्या करायला खूप आवडतात. तर त्या मी कशा करते ते बघा आणि मला जमतायत का तेही सांगा. तर मी मस्तपैकी ना असे छोटे छोटे गोळे करून पुरण त्यात भरायला सुरुवात केली. त्यानंतर मी मस्तपैकी अशी छान लाटून घेतली आणि साईडला ना जाऊबाई उभ्या होत्या ज्या पुरणपोळ्या भाजायसाठी रेडी होत्या आणि मी लाटायसाठी. सो मला तर खूप मजा येत होती. आणि पहिल्यांदा पोळी मी ज्यावेळेस केली ना त्यावेळेस मला असं वाटत होतं की अरे गेली आता तर काही होणारच नाही, पण ती फायनली खूप छान फुगली आणि थोडंसं झालं होतं मिस्टेक, पण मग नंतर व्यवस्थित झाली. आणि बघूच शकता तुम्ही किती किती मस्त फुगलेली आहे. आणि त्यानंतरच्या पुरणपोळ्या तर तुम्हाला कायच मी सांगू, इतक्या छान फुगलेल्या होत्या. आणि सासूबाईंकडनं आहे ना मला जी शब्बाशकीची थाप मिळालेली होती, हा खूप भारी. त्यानंतर सासूबाईंनी मानाचे हे कानुले केलेले होते. आणि असा होता आजचा आमचा सर्व मेनू आणि माझ्या पुरणपोळ्या. आणि आजचा मेनू मला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मला पुरणपोळ्या जमतात का तेही सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओत. बाय.